नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मुंबई पोलीस विषयी सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. राहिलेल्या उमेदवारांची जॉईनिंग कधी येणार, वेटिंग कितीपर्यंत ओपन होऊ शकते आणि बाकीच्यांना कधी कधी जॉईन करणार, तुमच्या कॅटेगरीचे विद्यार्थी कधी जॉईन करणार. आता विद्यार्थी मित्रांनो 7/8/2026 रोजीचा परिपत्रक आहे. यामध्ये 1068 जणांसाठी जॉईनिंग आहे. त्यामध्ये मुले 812 आहे आणि मुली 216, एकूण म्हणजे 1068 जणांसाठी जॉईनिंग लिस्ट आलेली मित्रांनो. आणि राहिलेल्या उमेदवारांची कधी त्याविषयी आपण सविस्तर बघणार आहोत. चला मित्रांनो, तुम्हाला आधी मी सांगतो. तर यामध्ये तुम्ही बघू शकता आता विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट चेकिंग आणि मेडिकलसाठी त्यांना हजर व्हायला सांगितलेले आहे. आणि यामध्ये तुम्ही याच्यामध्ये 11/8/2026 रोजी यामध्ये बघू शकता. या ठिकाणी विद्यार्थ्यांना मेडिकलसाठी हजर व्हायला सांगितलंय आणि त्याच दिवशी तुम्हाला जॉईनिंगच्या उमेदवारांनी जॉईनिंगसाठी जे आवश्यक कागदपत्रे, सगळे ट्रेनिंगसाठी लागणारे आवश्यक साहित्य वगैरे घेऊन जायचे मित्रांनो. आता या उमेदवारांची जॉईनिंग आलेली आहे. आता राहिलेल्या उमेदवारांची कधी येईल ते पण सविस्तर मी तुम्हाला सांगतो. आता मित्रांनो, आता ओपनचे विद्यार्थी घ्यायला सुरुवात झालेली आहे. जे विद्यार्थ्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आता काही विद्यार्थ्यांचं ओपन मध्ये नाव असून पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये, तर त्या विद्यार्थ्यांचे पण यामध्ये नाव आलेलं नाहीये. तर बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज वगैरे येत होते किंवा माझ्यासोबतच्यांचं जॉईनिंगसाठी नाव आलेलं, माझं आतापर्यंत आलेलं नाही मित्रांनो. तर पोलीस व्हेरिफिकेशनमुळे तुमचं मित्रांनो अजून काही विद्यार्थ्यांचं नाव आलेलं नसेल आणि हळूहळू आता जॉईनिंगसाठी सुरुवात झाली मित्रांनो. आतापर्यंत तुम्ही जॉईनिंगसाठी खूप दिवस वेट केला. आता टप्प्याटप्प्याने सगळे विद्यार्थी गणपती बंदोबस्तच्या आधी तुम्हाला सगळ्यांना जॉईन करून घेण्यात येणार आहे आणि आवश्यक साहित्य तुम्हाला ट्रेनिंगसाठी सगळं घेऊन जायचं मित्रांनो. आणि राहिला विषय उमेदवार जे वेटिंगला आहे मित्रांनो, त्यांच्याविषयी पण आपण सविस्तर बघणार आहोत. तर अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने सगळ्यांची जॉईनिंग होतील. आता तुम्ही एवढे दिवस वेट केला मित्रांनो, आता एकदम व्यवस्थित राहा, मेडिकलसाठी एकदम फिट राहा मित्रांनो. एकदा तुमचं मेडिकल झालं का लगेच तुम्हाला मुंबई पोलीससाठी जॉईनिंग देण्यात येते. आता हे 1068 विद्यार्थी जेव्हा जॉईन होतील, त्यामध्ये मुलं आणि मुली एकूण मिळून 11 ऑगस्ट रोजी आता यांना डॉक्युमेंटसाठी आणि मेडिकल आणि जॉईनिंगसाठी बोलवण्यात आलेले आहे. आता यांची जॉईनिंग झाली का नंतर परत एक लिस्ट पडेल. अशा प्रकारे हळूहळू सगळे विद्यार्थी यामध्ये जॉईन करून घेण्यात येणार मित्रांनो. आणि जे समांतर आरक्षणवाले विद्यार्थी वगैरे असतील, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, तर त्यांचं जे प्रमाणपत्र असतं त्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला जॉईनिंग करण्यात येते मित्रांनो. मी तुमच्यासाठी असेच महत्त्वाचे अपडेट आणत राहतो. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. आणि बरेच विद्यार्थी आपले व्हिडिओ बघतात मित्रांनो, लाईक करत नाही, लाईक करत जा. अजून मी तुम्हाला आता जॉईनिंग विषय सांगितला. आता वेटिंगवाल्या उमेदवाराविषयी आपण सविस्तर बोलूया. आता वेटिंगचं तुम्ही यामध्ये अंतिम निवडीमध्ये वेटिंगचे काही विद्यार्थी ऍड करण्यात आलेले, त्यांचं नाव त्यामध्ये आलेले असेल. आणि एक नवीन वेटिंग लिस्ट कधीपर्यंत ओपन होऊ शकते मी तुम्हाला सांगतो. आता ह्या उमेदवारांची हळूहळू जॉईनिंग होतील आणि यामध्ये अजून काही उमेदवार जर कागदपत्रासाठी अपात्र ठरतील तर अजून त्यामध्ये वेटिंगचे चान्सेस खालून ओपन होतात. आणि मुंबई पोलीस विषयी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो का मुंबई पोलीसमध्ये तुम्ही 1-1.5 वर्षापर्यंत तुम्हाला यामध्ये वेटिंग उचलली जाते. सगळ्यात जास्त वेटिंगचे उमेदवारांचं सिलेक्शन होतं तर मुंबई या सिटीमध्ये मित्रांनो. तुम्हाला मागच्या वरतीला पण तुम्ही पाहिलं असेल, सगळ्यात जास्त म्हणजे वेटिंगचे विद्यार्थी यामध्ये मुंबई पोलीससाठी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन वेटिंग मधून होतं. बरेच चान्सेस असतात, तुम्ही जर कॅटेगरी 1, 2 किंवा 3 नंबर पर्यंत असू शकता. नक्कीच तुम्हाला मुंबई पोलीससाठी नक्की तुमचे चान्सेस बनतात. आता यामध्ये विद्यार्थ्यांचं आता पोलीस व्हेरिफिकेशन सगळ्यांचं सहसा झालेलं असेल. कागदपत्र पडताळल्यानंतर तुमचा साक्षांकन फॉर्म तुम्ही भरती कक्षेसाठी जो जॉईन केलेला असेल तिथं दिलेला असेल, तो साक्षांकन फॉर्म तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशन या ठिकाणी येतो. आधी तुमच्या एसपी ऑफिसला येतो. त्या ठिकाणी तुमचा तो साक्षांकन फॉर्म तुमच्या जो पण तालुकास्तरीय त्या ठिकाणी तुमचा साक्षांकन फॉर्म जमा होतो. त्यानंतर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन होईल. पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तो तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र तिथं भरती कक्षेला पोस्टद्वारे तुमच्या सीपी ऑफिसच्या एसपी ऑफिसच्या माध्यमातून तुम्हाला तिकडे ते फॉरवर्ड करतात, पोस्टाच्या माध्यमातून तिकडे पाठवतात आणि त्यानंतर तुमची जॉईनिंग निघते मित्रांनो. आता ही सगळ्या प्रोसेसिंग तुम्हाला समजली असेल आणि या कारणास्तव बाकीच्या विद्यार्थ्यांची जॉईनिंग लेट होत आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि बऱ्याच विद्यार्थी संभ्रमात पडलेले, त्यांना अनेक म्हणजे चिंता वाटत आहे का माझ्यासोबतच्या विद्यार्थ्याची जॉईनिंग आलेली आहे, माझी आलेली नाही. तर तोच विषय मित्रांनो, जोपर्यंत तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी जमा होत नाही तोपर्यंत तुमची जॉईनिंग येत नाही. तो जमा झाला का त्यानुसार तुमची आता जॉईनिंग येईल. आणि महत्वाचं सांगायचं राहिलं तर तुमच्या रँक वाईज तर सहसा मुंबईला रँक वाईजच तुमची जॉईनिंग होते. समांतर आरक्षणवाले विद्यार्थ्यांना थोडं यामध्ये लेट होतं. अशा प्रकारे मी तुम्हाला सविस्तर सांगितलं. आणि वेटिंगवाल्या उमेदवारांनी पण एवढी काळजी करायची मित्रांनो. नक्कीच तुम्ही जर 1-2 नंबर वेटिंगला असेल तर नक्कीच तुमचं सिलेक्शन होईल. आणि मी महत्वाचं तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, नवीन पोलीस भरती तुम्हाला 100% 15,000 प्लस नवीन पोलीस भरती तुम्हाला डिसेंबरच्या आधी जर मुंबई पोलीससाठी तुमची वेटिंग जर 5-6 नंबरला असेल, 4-5-6 नंबरला असेल तर मित्रांनो तुम्ही अगदी यशाच्या जवळ आहात. तुम्ही एवढे दिवस तयारी केली, अजून काही दिवस तयारी करा.
येणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच तुम्ही टॉप करणार मित्रांनो. ओपननं तुमचं सिलेक्शन होणार. आता जे विद्यार्थ्यांची वेटिंग खूपच खाली आहे आणि तुम्हाला आशा म्हणजे 100% याच्यावर निर्भर असायचं नाही की मित्रांनो आपलं वेटिंगला आहे आपण नक्की सिलेक्शन होईल. आगामी भरतीसाठी पण तुम्ही तयारी करा. खूप मोठी भरती येणार आहे आणि भरती रिलेटेड तुम्हाला काही काही तक्रार वगैरे कोणाला काही शंका असतील तर नक्कीच मला इंस्टाग्रामला मेसेज करा, नाहीतर टेलिग्रामला करा. माझ्याकडून जेवढं सहकार्य होतं मी तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो. आणि राहिला विषय मुंबई पोलीस भरतीचा मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर मुंबई पोलीस भरतीसाठी पाहायला मिळेल. तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिजिट करा, महत्त्वाचे व्हिडिओ बघा. नक्कीच तुम्हाला मुंबई पोलीस झालं, मीरा भाईंदर झालं, ठाणे भरती झालं, सगळे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर पाहायला भेटेल. त्यासाठी सगळ्यांनी आपल्याशी जोडून राहायचंय. आपलं टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचंय. पोलीस भरती पॉईंट आपला टेलिग्राम चॅनल सगळ्यांना मी चॅनलच्या अबाउटमध्ये लिंक देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम चॅनल आपल्या सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचंय. आणि कोणाला काही खूपच जास्त अडचण असेल तर इंस्टाग्रामला तुम्ही मला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामच्या अकाउंटचं पण अबाउटमध्ये तुम्हाला चॅनलच्या अबाउटमध्ये लिंक देण्यात आलेली आहे. ज्या प्रकारे माझ्या मते जेवढे तुम्हाला सहकार्य व्हायचा प्रयत्न करतो तेवढं मी तुम्हाला सहकार्य करतो. अशा प्रकारे मी तुम्हाला सविस्तर सगळी माहिती सांगितलेली मित्रांनो. आता राहिलेल्या उमेदवारांची कधी वेटिंग जॉईनिंग येईल ते पण मी तुम्हाला सांगितलं आणि वेटिंगवाले उमेदवारांचं कधीपर्यंत सिलेक्शन होईल ते पण सांगितलं. आणि मेन जो कारण होतं मित्रांनो, आता जे विद्यार्थ्यांचं जॉईनिंग लेट आहे ते पण मी तुम्हाला सविस्तर पोलीस व्हेरिफिकेशनमुळे लेट होतं ते सांगितलं. आणि तुमचं चारित्र प्रमाणपत्र निरंक असेल तर मित्रांनो तुमचे लवकर जॉईनिंग येते. आणि राहिला विषय मित्रांनो मुंबई पोलीस मेडिकलसाठी एकदम बिंदास जायचं मित्रांनो. काही टेन्शन नाही घ्यायचे. त्या ठिकाणी तुमचं 6/6 डोळ्याचं चेक केलं जातं. त्यामध्ये तुमची बीपी चेक केली जाते. मुलांविषयी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. मुलींचं आपल्यापर्यंत एवढी माहीत नाहीये. मुलांचं बीपी चेक केले जाते, 6/6 केले जाते, पूर्ण बॉडी चेक केली जाते मित्रांनो. आणि कलर ब्लाइंडनेस वगैरे तुमचा त्यामध्ये चेक केला जातो. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही फिट असल्या की लगेच तुम्हाला आता 11 तारखेला जे विद्यार्थी जाणार मित्रांनो आता मेडिकलसाठी त्या विद्यार्थ्यांना मेडिकल फिट असलेल्या विद्यार्थ्यांना लगेच तिथे जॉईनिंग करून घेण्यात येणार मित्रांनो. सहसा सगळ्या मेडिकल विषयी काही कोणाला प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मला मेसेज करा. मी नक्की सगळ्याला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे तुम्हाला सविस्तर माहिती मी सांगण्यात आलेली आहे. आणि राहिला विषय मेडिकल कशी होते सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकण्यात आलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या अबाउटमध्ये देऊन टाकेन. डिस्क्रिप्शनमधून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. नक्कीच मुंबई पोलीसचा मेडिकल कसा होतो सविस्तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहे. आणि नियुक्तीसाठी जे जे विद्यार्थी जाणार मित्रांनो आता 11 तारखेला त्यांच्यासाठी भरतीचं ओळखपत्र, मैदानी आणि लेखी 4 पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू म्हणजे तुमच्या ट्रेनिंगसाठी जे पण लागते सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित जाऊन घेऊन जायचं मित्रांनो. आणि राहिला तुमचा विषय तर तुम्ही डाएटसाठी तुम्हाला जे घरून खायचं न्यायचं असेल तुम्ही नेऊ शकता मित्रांनो. आवेदन अर्जाची यामध्ये प्रत सांगण्यात आलेली आहे. शासकीय वेळोवेळी म्हणजे लहान कुटुंब वगैरे त्यांचं हमीपत्र त्यामध्ये जोडण्यात आलेलं आहे. आणि ट्रेनिंगसाठी सामान वगैरे बघू शकता तुम्ही मच्छरदाणी, ताट, वाट्या वगैरे. आणि जे महत्त्वाचे मित्रांनो आता यामध्ये ताट, वाट्या वगैरे तुम्ही भरती कक्ष या ठिकाणी पण घेऊ शकता. कलिना या ठिकाणी बकेट वगैरे तुम्हाला एवढं ओझं घेऊन जायची काही तिथं पण तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे सविस्तर माहिती मी तुम्हाला मुंबई पोलीस रिलेटेड सांगण्यात आलेली मित्रांनो. अजून कोणाला काही शंका असेल नक्कीच मला मेसेज करा मित्रांनो. अशा प्रकारे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केली. आता बिंदास राहायचं मित्रांनो. आता एवढे दिवस तुम्ही व्यवस्थित राहिले. काही दिवस नक्कीच वेट करा. नक्कीच सगळ्या टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांची सगळ्यांची जॉईनिंग होतील अशी मी सगळ्यांना आशा करतो. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. महत्त्वाचे जे पण अपडेट असतात मी तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करतो.